ई बसेस आहे, अर्धा तासाच्या चार्जिंगनी 250 किलोमीटर चालणार आहे अशी ई बस 9 मीटर लांबीची, ज्यामध्ये 25 प्रवासी बसू शकतात अशी बस आज नागपूरला लोकार्पण होत आहे। मी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरीजी यांचे आभार मानतो की नागपूरला एक मोठी भेट, आधुनिकीकरणाचे एक मोठं पाऊल, ट्रान्सपोर्ट क्षेत्रामध्ये आधुनिकीकरणाच्या माध्यमातून नागपूरला स्वच्छ सुंदर हिरवं शहर आणि ई बसच्या माध्यमातून विदाउट पोल्युटेड म्हणजे पोल्युशन मुक्त होणारं एक महत्त्वाचं पाऊल हे नागपूरमध्ये उचलला गेलं आहे। एक मोठी उपलब्धी आणि आजचा दिवस हा अत्यंत महत्त्वाचा आहे, आनंदाचा आहे। नागपूर करता आम्ही जे वचन दिलं होतं नागपूरच्या निवडणुकीमध्ये, त्या वचन पूर्तीचा हा एक भाग आहे। नरहरी झिरवळ आज सकाळपासून त्यांना त्यांचे सगळे कार्यक्रम रद्द केलेले आहेत। त्यांच्या पीएच्या कारवाईनंतर त्यांच्या राजीनाम्याची शक्यता व्यक्त केली जाते। याच्याबद्दल मला काही माहिती नाही आहे, ते झिरवळ साहेबांनाच माहिती आहे, मला याच्याबद्दल काही माहिती नाही। ई वाहनांचा वापर ज्या पद्धतीने वाढतो आहे, दुपारी वीज जास्त उपलब्ध आहे, रात्री पहिले वीज जास्त उपलब्ध राहायची, सोलरमुळे दुपारी वीज जास्त उपलब्ध राहत आहे। हे सगळं ई वाहन ज्या पद्धतीने वाढत आहे यासाठी पॉलिसी काही येणार आहे का? आणि माजी ऊर्जा मंत्री म्हणून आपण कोराडी इथे आपण बघितलं असाल तर सोलर लावलेला आहे, या सोलरवरच आता ही चार्जिंग होणार आहे। त्यामुळं 1 मेगावॉटचा सोलर प्रोजेक्ट ऑलरेडी या ठिकाणी आहे। या बसेस तिथे चार्ज होणार 250 किलोमीटर पर एका चार्जिंगनी आणि 30 मिनिटात एक बस चार्ज होणार आहे। त्यामुळं सोलरचा प्रोजेक्ट आहे आणि आधुनिक आणि ॲडव्हान्स जे देशातली जगातली सर्वात ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे ती यामध्ये वापरल्या गेली आहे। मिहानसाठी काल तुम्ही आढावा बैठक घेतलेली आहे, उद्योगाला बूस्ट देण्यासाठी आज मुख्यमंत्री ही बैठक घेत आहे, काय सांगणार? 3,994 कोटी रुपयाचा अंतिम आराखडा मिहानचा आता पूर्ण झाला आहे, त्याला कॅबिनेटने मंजुरी दिली आहे। त्यातले 2500 कोटी रुपये आता खर्च झाले आहे। उरलेले पैसे जे आहेत सिवनगाव आहेत, आपलं खापरी, कलकुई, दहीगाव, तेलारा ह्या ज्या गावाच्या पुनर्वसनाचे प्रश्न ते पूर्ण झालेले आहेत। काही प्रश्न शिल्लक आहे, 12.5% वगैरेचे पैसे द्यायचे ते आम्ही देणार आहोत। यावर्षी 160 कोटी, पुढच्या वर्षी 560 कोटी आम्ही देणार आहोत। निश्चितपणे मिहानचा जे संकल्प स्वप्न होतं तो आम्ही पूर्ण करतो आहे। एक मोठी रोजगाराची संधी मिहानमध्ये उपलब्ध होत आहे आणि आता तिथे ऑपॉर्च्युनिटी फार वाढलेल्या आहेत, मोठ्या प्रमाणात उद्योजक येत आहे। स्वतः मुख्यमंत्री आणि नितीन गडकरीजी लक्ष टाकत आहे आणि आता ते आपला विदर्भ ॲडव्हान्टेजमध्ये जे आता इंडस्ट्री एक्सपो झाला त्यामध्ये सुद्धा मोठा बूस्ट नागपूरला मिळाला आहे। भाजपच्या संघटनांमध्ये जिल्हा लेवलच्या संघटना आहेत त्या अजूनही रखडलेल्या आहेत। तुम्ही अध्यक्ष असताना ज्या संघटना होत्या जिल्हा लेवलला अध्यक्ष मंडळ ते अजून तसेच आहे? नाही, माननीय रवींद्र चव्हाणजी आमच्या अध्यक्षांनी याचं संपूर्ण पुनर्गठन केलं आहे आणि आता प्रदेशाचे पुनर्गठन मान्य अध्यक्षजी करतील। संघटना ही चांगल्या पद्धतीने सुरू आहे। निश्चितपणे आम्ही जे 51% मताची तयारी केलेली आहे, पुढच्या काळामध्ये आमची संघटना आणि आमचं सरकार मिळून जनतेच्या माध्यमातून आम्हाला 51%च्या वर मतं मिळतील याकरता भारतीय जनता पार्टी तयारी करते आहे। मित्र पक्षाला सोबत घेऊन आम्ही काम करणार आहोत, मित्र पक्ष आमच्या सोबत राहणार आहेत आणि त्यामुळं भारतीय जनता पार्टी आणि महायुती ही महाराष्ट्रामध्ये पुढच्या काळात समोर जाणार आहे।